अगं तू इथे बेचैन आहेस आणि नील तिथे मजा करत असेल सानिया बरोबर. प्लीज उगाच काहीतरी बोलत जाऊ नकोस. मला ऑलरेडी इथे वाईट. काय तर रडवणारच का मला? हे बघ जे झालंय ना त्यात आमची चूक आहेस, पण तेवढीच चूक तुझी पण आहे. माझी? हे काय केलं? हे बघ, तू जर खोटं बोलली नसतीस ना तर आमचं भांडण एवढं वाढलंच नसतं. तू त्यांना सांगितलंस स्वानंदी फोन घरी ठेवून क्लासमध्ये गेली. तिथे वच्च्यात त्यांनी नीलच्या आईंना सांगितलं स्वानंदीला ताप आला, त्या मला बघायला घरी आल्या. त्यांचा फोन सरळ हातात दिला. एवढी चिडाचिड झाली आमची एकमेकांवर. बरोबर आहे संपदाताई. तुझं आणि महेश दादाचं भांडण झालं होतं तेव्हा यांनीच तर मिटवलं होतं. पण आता तूच यांचं भांडण वाढवतेस. हे बरं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. स्वानंदी, अगं तुला त्रास होतोय म्हणून मी त्याच्याशी बोलली असं. पण तू खोटं का बोललीस? अगं आता त्यांना असंच वाटणार ना की मी तुला बोलायला सांगितलं. ओके बाई, कटकट करू नको. मी करते तुझ्या नीलला फोन आणि म्हणते त्याला सॉरी. घे, आताही फोन उचलत नाहीये तू. त्याच्या घरीच फोन कर. ताई प्लीज आता तरी असं काही करू नकोस. तुला असं वाटतं ना की भांडण माझ्यामुळे झालंय, मग मीच ते आता मिटवणार. हॅलो हॅलो काकू, मी संपदा बोलतेय. नील कुठे आहे? संपदा म्हणजे स्वानंदीची मोठी बहीण ना ग? हो, मी त्याला फोन केला होता पण तो रिसीव्ह करत नाहीये. नक्की स्वानंदीनेच फोन करायला सांगितलं असेल. अगं इंद्रनील नाहीये घरी, सानियाला घेऊन बाहेर गेलाय. म्हणून उचलत नसेल फोन. तो आला ना की मी सांगते त्याला तुझा फोन येऊन गेला. ओके काकू, थँक्यू. ओके चला मी ठेवते. हा, पाहिलंस, तुझा नील सानिया बरोबर फिरायला गेलाय बाहेर. त्याची आई म्हणाली तू परत आला की फोन करेल, तेव्हा म्हणेन मी त्याला सॉरी.